अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व त्यांना कपड्याने पुसून एका डब्यात भरून फ्रीझरमध्ये 3 दिवस ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर 3 दिवसानंतर फ्रीझरमधनं तुम्ही आवळे बाहेर काढून घ्या आणि त्यांना एका चाळणीत नितरत ठेवून द्या. फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे त्याच्यावरती बर्फ जमलेला असतो, तो बर्फ पूर्ण नितरून गेला पाहिजे, म्हणून त्याला चाळणीत काढून एक साधारणतः 3 ते 4 तास ठेवून द्या. 3-4 तासानंतर तुम्हाला एक स्टेप फॉलो करायची आहे, ती म्हणजे आता ह्या आवळ्यांना अगदी मोजून 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनटं वाफवल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे व ह्या आवळ्यांना एका ताटलीमध्ये काढून घ्या आणि हे थोडे कोमट असतानाच यांच्या फोडी मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित शिजल्यामुळे त्याच्या फोडी एकदम छान मोकळ्या होत आहेत आणि फक्त फोडी मोकळे नाही करायचे, त्याच्यावरचं बारीक साल, अगदी स्किनी साल दिसतं आहे, ते काढून घ्या आणि असे पांढरे शुभ्र आवळे तुमच्या हातात येतील. त्याचं मधलं बी पण बाजूला करून टाकायचं आहे. तुम्ही बघा, मी सगळे बिया असे त्याच्या एक एक फोडी मोकळ्या करून घेतल्या आहेत, बिया काढून टाकल्या आहेत आणि वरचं त्याचं साल काढल्यामुळे किती स्वच्छ पांढरे शुभ्र आपले आवळे दिसत आहेत. आता पुढची स्टेप फॉलो करताना मी इथे 1/2 किलो साखर घेतली आहे. अर्धा किलो आवळ्यांना 1/2 किलो साखर घ्यायची आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही साखर कमी करू शकता आणि जास्ती गोड खात असेल तर साखरेचं प्रमाण वाढवू शकतात. आता एका प्लास्टिक डब्यामध्ये तुम्ही स्टीलचा डब्बा घेऊ शकतात, काचेचेही बरणी घेऊ शकतात. खाली थोडंसं साखर पसरून घेतली आहे, त्याच्यावर या फोड्यांची एक लेअर देऊन द्यायची आहे. त्या लेअरवरती परत वरून थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यावरून परत बाकीचे आवळे पसरून शिल्लक राहिलेली साखर पूर्ण आवळ्यांना कवर होईल अशी आवळे झाकली जातील अशी त्याच्यावर पसरून घ्या व ह्या डब्याला नीट टॅप करून त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 दिवस ही साखर अशीच ठेवून द्यायची आहे आणि रोज दिवसातनं 2दा तरी सकाळ संध्याकाळ याला चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. 4थ्या दिवशी सकाळी तुम्ही बघा, याला छान मिक्स करून घ्या आणि तुमच्या लक्षात येईल जी साखर वितळून त्याचं पाक झालं होतं, पाणी तयार झालं होतं, ते पूर्णपणे आवळ्यांनी सोकून घेतलं आहे. आपण याचे साल काढल्यामुळे पाक प्रत्येक आवळ्याच्या फोडीमध्ये छान मुरला आहे. त्याचा जो पाक आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तुम्ही बघा, पूर्ण पाक गाळून घेतला आहे. पाक तुम्ही नंतर शरबत म्हणून वापरू शकता. तसंच तुम्हाला पाहिजे असेल तर जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस कँडी कराल तेव्हाही हे पाक तुम्ही, साखरेचं पाणी तुम्ही त्यासाठी वापरू शकतात. आता संपूर्ण पाक नितळून झाल्यावर याला एका पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये पसरवून घ्या आणि आता यांना आपल्याला छान असं उन्हात वाळवून घ्यायचं आहे. डायरेक्ट उन्हात न ठेवता याच्यावर काळा कपडा झाकून उन्हात ठेवा. काळा कपडा झाकल्याने ऊन डायरेक्ट पदार्थावरती येतात आणि झाकून ठेवल्याने त्याच्यावर धूळही बसत नाही. तरी ह्या 2-3 प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करा, याने तुमचा आवळा कधीच बिघडणार नाही. आता 2-3 दिवस ऊन दाखवल्यानंतर तुम्ही बघा, आवळा आपला एकदम छान असा कोरडा झालेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 1 दिवस जास्ती ऊन दाखवू शकतात किंवा घरातही फॅनखाली एखाद दिवशी त्याला राहू देऊ शकतात. आता आपले हे आवळे पूर्णपणे वाळले आहेत. एक शेवटची स्टेप फॉलो करायची आहे, ते म्हणजे याच्यामध्ये चवीपुरता थोडंसं मीठ घालायचं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तुम्ही स्किप करू शकतात, पण घातली तर चव थोडी चांगली लागते. आणि नंतर ह्यावरून 1 ते 2 चमचे पिठी साखरेला बारीक वाटून घ्या. मी इथे खडी साखर वापरली आहे, तुम्ही खडी साखर वापरा, तुमच्याकडे नसेल तर नॉर्मल साखर वापरली तरी चालेल. पिठी साखरने याला छान सगळीकडे पिठी साखर कोट करून घ्यायची आहे आणि कोट झाल्यानंतर जी खाली एक्स्ट्रा पिठी साखर राहील ती तुम्ही काढून घ्या. आणि आता हे आवळे तुम्ही एका हवाबंद काचेच्या बरणीत स्टोअर करा. 1 ते 2 वर्ष ह्या आवळ्यांना काहीच होणार नाही. तर अशा ह्या अगदी साध्या टिप्स तुम्ही फॉलो करून जर ही रेसिपी केली तर तुमचे ही नो फॉइल आवळा कँडी तयार होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ, ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघायच्या असतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.